नमस्कार. आपण पाहताय आणि ऐकताय आपल्या अण्णा हे यूट्यूब चॅनल. मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या अण्णा या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करत आहे. महाराष्ट्रातल्या 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम आता फार पुढे सरकला आहे. अगदी शेवटच्या टप्प्यात म्हणावं असं निवडणुकीचं चित्र आजचं आहे. पण अशाही स्थितीत आज जी निवडणूक आयोगानं प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांबरोबर VC द्वारे संवाद साधला, त्यातून राज्यातील 25पेक्षा जास्त नगरपरिषदेमधील ज्या प्रभागातील त्या गटातील उमेदवारांच्या आक्षेपावर काहीच निर्णय झालेला नाही किंवा न्यायप्रविष्ट प्रकरणावर आदेशच काही झालेला नाही, या प्रभागातील निवडणुका स्थगित करण्याचं परिपत्रकच काढलं आहे. त्यात धाराशिव नगरपरिषदेचा समावेश पण आहे. धाराशिव नगरपरिषदेतील प्रभाग क्रमांक 2A, प्रभाग क्रमांक 7B आणि प्रभाग क्रमांक 14B त्या 3 प्रभागातील हे 3 गट आहे. आणि येथील निवडणूक पुढील आदेशापर्यंत निवडणूक आयोगानं स्थगित केल्याचं जाहीर केलेलं आहे. यामुळं या प्रभागातून निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांना आता शांत बसण्याशिवाय दुसरा पर्याय नसणार आहे. या 3 प्रभागापैकी सर्वांचं लक्ष होतं ते प्रभाग क्रमांक 7B मधील माजी उपनगराध्यक्ष, धाराशिव शहर भाजपचे अध्यक्ष अमित शिंदे आणि महाविकास आघाडीचे म्हणजे शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेसचे उमेदवार कृष्णा मुंडे यांच्या नेतृत्वात. मात्र इथं अमित शिंदे यांच्या विरोधात बाळासाहेब सुभेदार आणि कृष्णा मुंडे यांनी छाननीच्या वेळी आक्षेप घेतला होता. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी हा आक्षेप अमान्य केला. त्यामुळं लागलीच कृष्णा मुंडे आणि बाळासाहेब सुभेदार यांनी सत्र न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आणि सत्र न्यायालयात या निकालाविरोधात आपली तक्रार आपली केस दाखल केली. त्याच्यावर 3 दिवस सुनावणी झाली. परंतु निवडणूक आयोगानं जे स्पष्ट केलं होतं की 26पर्यंत त्यावर कुठलाच न्यायालयाचा आदेश आला नाही तर या प्रभागातील त्या म्हणजे वर्गातील निवडणूक ही प्रक्रिया पुढं चालवता येणार नाही आणि त्यामुळे ती निवडणूक स्थगितच करावी लागेल. आणि तसंच घडलं आहे. प्रभाग क्रमांक 2A मधील पण प्रकरण कोर्टातच होतं. प्रभाग 14Bचं पण प्रकरण कोर्टातच होतं. आणि या तिन्ही म्हणजे 2A, 7B आणि 14B या तिन्ही ह्याचं सुनावणी काल 26ला पूर्ण झाली होती. मात्र त्याच्यावरचा निकाल 26 तारखेच्या संध्याकाळपर्यंत कोर्टानं दिला नव्हता आणि तो निकाल आज सकाळी देण्यात आल्याचं कळतं आहे. परंतु निवडणूक आयोगाची डेडलाईन संपलेली होती आणि हे ज्यावेळेस निवडणूक आयोगाला VCवरून जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधताना लक्षात आलं, त्यामुळं निवडणूक आयोगानं या तिन्ही प्रभागातील 2A, 7B, 14B येथील निवडणुकांना स्थगिती दिली आहे. आता ही स्थगिती पूर्ण वार्डातील निवडणुकीला आहे की या आणि दोन्ही B यासाठीच आहे हे स्पष्ट झालेलं नाही. पण हे त्या 3 म्हणजे 2A मधील 7B मधील आणि 14B मधीलच निवडणूक स्थगित असणार आहे. आणि यावर निवडणूक आयोग आज संध्याकाळी
काय अजून याच्याबद्दल चर्चा करणार असून त्यावर काय निर्णय घेतं याकडं पण सर्वांचं लक्ष असणार आहे. धाराशिव नगर परिषदेबरोबरच राज्यातील एकूण 25 नगर परिषदांतील अशीच अडचण उद्भवल्यामुळे त्या प्रभागातील त्या विभागाच्या निवडणूक आयोगानं स्थगित केल्याचं स्पष्ट केलं आहे. आणि तसा त्यांनी निवडणूक आयोगानं तसं परिपत्रक पण काढलं आहे. आणि या 3 धाराशिवमध्ये 3 ठिकाणी निवडणूक 2 डिसेंबरला होईल की नाही हे आज सांगता येणार नाही, पण झाली नाही तर साहजिकच 3 डिसेंबरला नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उभ्या असलेल्या ज्या 6 उमेदवार आहेत त्यांची मतमोजणी होणार नाही आणि तो निकाल पण लांबणीवर पडेल, हे मात्र स्पष्ट या निवडणूक आयोगानं काढलेल्या प्रसिद्धीपत्रकावरून स्पष्ट होत आहे. मग आता निवडणुकीचा जोर शिगेला पोचलेला असताना हे घडल्यामुळं साहजिकच निवडणूक प्रचार वेगाला पण थोडा ब्रेक लागण्याची शक्यताही नाकारता येणार नाही. आता यावर आज संध्याकाळी निवडणूक आयोग काय निर्णय घेत आहे याकडंच संपूर्ण महाराष्ट्राचं आणि त्याचबरोबर ज्या 25 नगर परिषदामधील काही प्रभागातील निवडणुकीला त्या अ आणि ब पैकी ज्या भागातील त्याला आक्षेप आहेत आणि त्याचा निकाल स्पष्ट झालेला नाही तिथं निवडणूक स्थगित करत असल्याचं जे कळवलं आहे त्याकडं लक्ष लागणार आहे. बघूया आता यावर काय होतं आहे काय नाही ही माहिती येताच आपण त्यावर पण सविस्तर चर्चा करू. जो लातूर धाराशिव ढोकी मार्गेचा रस्ता आहे आणि तोच कळंब धाराशिव पण आहे, त्या रस्त्यावरील ढोकी ते रुईच्या दरम्यान जिथं रेल्वे फाटक आहे, म्हणजे रेल्वे रूळ जातो आणि त्या रेल्वेच्या वाहतुकीला अडथळा येऊ नये म्हणून जे फाटक आहे तिथं त्या फाटकाच्या नजीक आज सकाळी अगदी कोळशाप्रमाणे जळालेल्या अवस्थेतील एक मृतदेह आढळून आलेला आहे. काही लोक पायी जात असताना त्यांना या शेतात हा मृतदेह जळून खाक झालेला दिसून आला. त्यांनी याची कल्पना ढोकी पोलीस स्टेशनला दिली. ढोकी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक हजारे आणि त्यांच्या सहकार्याने तातडीनं घटनास्थळाकडे धाव घेतली. घटनास्थळावर त्यांनी पाहणी केली असता ती जळालेला मृतदेह हा महिलेचा असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. त्यानंतर मग पोलिसांनी श्वान पथक आणि ठसे तज्ज्ञांनाही पाचारण केलं होतं. श्वान पथकानं थोडाफार शोध घेतला, परंतु नेमकं तिथं काय सापडलं काय नाही याची माहिती मिळू शकलेली नाही. ठसे तज्ज्ञांनी पण तिथे काही पावलाचे किंवा हाताचे ठसे दिसतात का याचं निरीक्षण केलं आहे. हा मृतदेह नक्कीच त्या महिलेचा खून करून तिथं आणून तिच्या मृतदेहाला जाळण्यात आलं असावं असा पोलिसांचा कयास असून मृतदेह अशा रीतीने जाळलेला आहे की पूर्ण शरीर जळून खाक झालेलं आहे, जणू काही कोळसाच त्या मृतदेहाचा झाला आहे अशा अवस्थेत तो मृतदेह आहे. आणि मग त्यामुळं पोलिसांपुढं हा मृतदेह कोणत्या महिलेचा आहे, ती कुठली आहे, तिचा कोणी खून केला, कोणत्या कारणामुळं खून झाला आहे याचा तपास लावावा लागेल. आणि हे क्लिष्ट काम आहे, त्याला विलंब पण लागणार आहे. परंतु पोलिसांनी या घटनेच्या पार तळापर्यंत जाऊन त्याचा शोध घेतला पाहिजे आणि नेमकी ही महिला कोण होती, कोणत्या गावची होती, तिचा कुणी खून केला आणि तिचा पुरावे नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह अगदी कोळशाप्रमाणे ठिक्कर पडण्याएवढं कोण निर्दयी लोक होते याचाही शोध घ्यावा. म्हणजे त्यांना ताब्यात घेतल्यानंतर हा सगळं उलगडा होईल. पण
तिथपर्यंत पोचण्याचं कसं पोचायचं, कसं पोलिसांना लावावं लागणार आहे आणि अशा घटना पुढं घडू नयेत यासाठी योग्य ते सर्व माहिती गोळा करून, पुरावे गोळा करून न्यायालयात सादर करावे लागतील आणि न्यायालयाला ज्यावेळेस त्या कोणी निर्दयींनी त्या महिलेबरोबर हे सर्व केलं आहे त्यांना कठोरातली कठोर शिक्षा होईल, त्यासाठी खास प्रयत्न करावे लागणार आहेत. आपण आज इथंच थांबूया. तुम्ही आपल्या हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.